मुख्यमंत्री फडणवीसांचं पावसाच्या स्थितीवर लक्ष। राज्यातील पूरग्रस्त भागाचा फडणवीसांकडून आढावा। विविध जिल्हाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांचा संवाद। अजित पवारांकडून पावसाचा आढावा घेण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो आणि त्याच क्रमात आज अजित पवारांनी पावसाचा आढावा घेतलाय। बुलढाण्यात देखील पावसाचं थैमान पाहायला मिळतं। तळणी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे। याच क्रमात मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेस चाकरमान्यांना पावसाचा फटका बसला। तर रत्नागिरीत देखील पावसाचं थैमान पाहायला मिळते। बाव नदी पात्राबाहेर वांद्री उक्षी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। चंद्रपुरातील वर्धा नदीवरील पुलावर पुराचं पाणी। चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद, दोन्हीकडील वाहनांची कोंडी। सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी, धरण 91% भरले। धरणातून 6,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात दमदार पाऊस। खोरकी नखो धरण ओव्हरफ्लो, तर जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली। नदीकाठावरील हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली। ठाण्यातील वंदना बस स्टँड जवळ पाणी भरण्यास सुरुवात झाली। आपत्कालीन यंत्रणा सज्ज। मराठवाड्यात पावसाचा कहर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अतिवृष्टीमुळे उभी पिकं पाण्याखाली। शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत करण्याची मागणी। रत्नागिरी महावितरणला मुसळधार पावसाचा फटका। संगमेश्वर तालुक्यातील 196 गावात 24 तासांपासून अंधारात। शास्त्री नदीला पूर आल्यानं तांत्रिक अडचण, तर वीज सुरू करण्याचं काम सुरू। बदलापुरातील बारवी धरण 100% भरले। धरणाच्या सर्व 11 स्वयंचलित दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस। जोरदार पावसाचा म्हसळा तालुक्याला फटका। बाजारपेठेत साचलं पाणी। म्हसळा तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटला। हिंगोलीचे येलदरी धरण 100% भरलं। धरणाचे 10 दरवाजे उघडले। 32,1800 क्युसेकनं पूर्ण नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबा घाटात कोसळली धरण। दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। मुसळधार पावसाचा आंबा घाटाला फटका। मुंबईत अतिमुसळधार पाऊस। मुंबईसाठी रेड अलर्ट जारी। हवामान खात्याची माहिती। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईकरांना झोडपलंय। मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर। मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश। लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारची 162 कोटी रुपयांची फसवणूक। 12,000 पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ। कोल्हापूरची पंचगंगा नदी 5व्यांदा पात्राबाहेर। पंचगंगेचं पाणी पातळी 29 फुटांवर। राजारामसह 32 बंधारे पाण्याखाली। बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत। हिंगोली जिल्ह्यात पावसाचा थैमान। अनेक गावांचा संपर्क तुटला। आजेगाव येथील गावात जाणाऱ्या ओढ्याला पूर, तर वाहतूक ठप्प। विरार पश्चिम युनिटेक इमारतीतील खरतर तळमजल्यात गुडघाभर पाणी। 40 इमारती पाण्याखाली। युनिटेक कॉम्प्लेक्सला तलावाचं स्वरूप। जायकवाडी धरणाचा पाणी साठा 95%वर। धरणात 4,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस। औंढा नागनाथ शहरात असलेल्या आदि नागनाथ मंदिरात शिरलं पाणी। मंदिर 3 ते 4 फूट पाण्याखाली। नांदेडमध्ये पूर परिस्थिती। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, तर मोठ्या प्रमाणावर जनावरं दगावल्याची शक्यता। रायगड जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी पाऊस। हवामान विभागाचा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट। सखल भागात साचलं पाणी।
रत्नागिरीतील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. 52 नदीचं पाणी परचुरी ब्रिज पर्यंत पोहोचले. जगबुडी नदीनं धोका पातळीत, शास्त्री आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत, वाहतूक ठप्प. जालन्याच्या परतूर तालुक्यातील कसुरा नदीला पूर. दिंडी महामार्गाच्या श्रिष्टी येथील पुलावर पाणी. पुलावरून वाहन चालकाला जीवघेणी प्रवास करावा लागतोय. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर्णा नदीला पूर. शेतीचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत. यवतमाळमध्ये पुसद या ठिकाणी शेतकरी नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुसदमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी शेतकरी नेत्याला ताब्यात घेतलं. मुंबईला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. 2006 नंतर वरळी नाक्यावर पहिल्यांदाच साचलं पाणी. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. पालघरमधील तारापूर, चिंचणी भागात जोरदार पाऊस. नुकतीच भात पिकाची पेरणी झाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. मुंबईत गेल्या काही तासांपासून पाऊस सुरू. टिळकनगर ते कुर्ला हार्बर लाईनवर पाणी भरले. लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरा. मुंबई पालिकेकडून नागरिकांनी सतर्कतेचा इशारा. पुढील 3 ते 4 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, मुंबई पालिकेचं आवाहन. पंढरपूरमध्ये जलसंधारण खात्याच्या वतीनं साठवण तलावाचं काम 40% पूर्ण. परिसरात दमदार पाऊस झाल्यानं तलाव ओसंडून वाहू लागले. भूसंपादनाचे काम तात्काळ पूर्ण करावे, शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यातील उतावळी नदीला पूर. पंचक्रोशीतील अनेक गावात पाणी शिरले तर झरंडी गावाचा संपर्क तुटलाय. अकोल्यात मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. दुधानी धबधबा ओसंडून वाहू लागलाय. नदी काठावरील पिकांचं नुकसान तर शेतकरी चिंतेत. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच. वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू. दादर स्टेशन परिसरात भरलं पाणी. लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरा. कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस. पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट जारी, तर पालघर, ठाणे या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले. अंधेरी सबवे पाण्याखाली 2.5 फूट खोल पाणी गेलंय, तर अंधेरी सबवेवरील वाहतूक बंद. गोखले पूल, ठाकरे पुलावर वाहतूक वळवली. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस. अनेक सखल भागात साचलं पाणी. चुनाभट्टी, गोवंडी, चेंबूर, मानखुर्दमध्ये पाणी साचण्यास सुरुवात. नांदेडमधील हसनाळ गाव पाण्याखाली गेले. लेंडी प्रकल्पातील बाधित गावांना नदीच्या पाण्याचा वेढा. 15 जण गावातील बुरुजावर अडकल्याची माहिती. बीडच्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरस्वती नदीला पूर तर कपाशी पिकं पाण्याखाली. बुलढाण्यात कांचनगंगा नदीला महापूर. परिसरातील जनजीवन विस्कळीत. महापुरामुळे आजूबाजूच्या शेतीचं प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी. बुलढाण्यातील पूर्णा नदीला महापूर. पूर्णा नदीतील पवित्र जल घेण्यासाठी कावडधाऱ्यांची धोकादायक पुलावर गर्दी. पुलावर प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस. खडकपूर्णाचे 9 तर पेन टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दरवाजे उघडण्यात आले. 24 तासात राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 96% अधिक भरले. धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. 11 स्वयंचलित दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. वाशिमच्या अनसिंगमध्ये ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाचं थेट पाणी जे आहे रुग्णालयात पोहोचले. रुग्णांची गैरसोय.
सिल्लोडमधील कन्नड तालुक्यात भंडारवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात साचला चिखल. विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल. रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका. दुकानात पाणी शिरून वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसाच्या तडाख्यानं नागरिक हैराण. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस. कल्याण पूर्वेतील अनेक भागात गुडघाभर पाणी. चेतना पाईपलाईन रोड गुडघाभर खरंतर पाणी भरलेलं आहे. कोपर रोडवरील सोसायटींमध्येही शिरलंय पाणी, तर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणीच पाणी. रायगड किल्ल्याच्या परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पर्जन्यवृष्टी तर पायथ्याशी असलेल्या सांदोशी गावाला झोडपले. सांदोशी गावाजवळच्या नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीवरील पुलावरून पाणी वाहते. सांदोशी गावाचा संपर्क तुटलाय. ठाणे पालिका क्षेत्रातील शाळांना आज उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. ठाण्यातील शाळांना उद्या देखील सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रायगडच्या माणगावमध्ये कोसळली दरड. कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली. कुंभे गावाकडे जाणारी वाहतूक बंद. मातीचा ढिगारा, झाडे झुडपं रस्त्यावर, तर दरड बाजूला करण्याचं काम सुरू. मुंबईच्या दादर परिसरात मुसळधार पाऊस. दादर स्थानक परिसर जलमय झाले. दादरच्या रस्त्यांवर पाणीच पाणी. अनेक बस देखील झाल्या रद्द. पावसामुळे टॅक्सी देखील कमी प्रमाणात. बीडमध्ये माजलगावच्या तालुक्यात अचानक मुसळधार पाऊस. सोयाबीन शेताला तलावाचं रूप. भारत गायके यांच्या 3 एकर सोयाबीनमध्ये पाणीच पाणी. जालन्यातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणातील पाणीसाठ्याची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात भिसडे गावाजवळ नाल्याला पूर. नागरिकांची जीव धोक्यात घेऊन स्टंटबाजी केल्याचा प्रकार. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गाची वाहतूक ठप्प. उतावळी नदीचं पाणी वाहत असल्याने ही वाहतूक बंद झाली आहे. रस्त्याच्या दोनही बाजूने वाहनांच्या रांगा. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक. सोयाबीन खरेदी करून पैसे न देता व्यापारी पसार झाले. 8 ते 10 शेतकऱ्यांची 25 ते 30 लाखांची फसवणूक. भंडाऱ्यात पीक पेरा ॲपचं सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. तांत्रिक अडचणी दूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पीक पेरा न झाल्यास शेतकऱ्यांना हमी भाव केंद्रात धान्य विक्री करता येणार नाही. मराठवाड्यातील 60% शेतकऱ्यांची प्रधानमंत्री पीक विम्याकडे पाठ. केवळ 14 लाख शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठी अर्ज. मुदतवाढीनंतरही शेतकऱ्यांकडून योजनेला अपेक्षित प्रतिसाद नाही. अमरावतीत तिवसा तालुक्यात खासदार बळवंत वानखडेंनी केली पीक नुकसानीची पाहणी. नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान. सोडेगाव परिसरात नदीला पूर. नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत. सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदेंनी केली पाहणी. तहसीलदार आणि कृषी विभागानं सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावे अशा सूचना. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रेग. बंबम बोलेच्या गजरात त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे. शेवटच्या श्रावणी सोमवाराचा उत्साह. राजापूरच्या भूतपापेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. शेवटच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक संतप्त. दर्शनावेळी महिला भाविकांसोबत पुरुष सुरक्षा रक्षक गैरवर्तवणूक करत असल्याचा आरोप. भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची. पैठणच्या वडवाळीतील महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय. भिवंडीत धामणकर नाका मित्रमंडळाच्या पर्यावरणपूरक गणेशाचं जल्लोषात आगमन. आगमन सोहळ्यात मोठ्या संख्येनं गणेश भक्त सहभागी. कल्याणमध्ये गणरायाचे आगमन. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं स्वागत. आगमनासाठी तरुणांची मोठी गर्दी.
कोल्हापुरात न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेतलं. सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी उपस्थित विविध मान्यवरांनी घेतलं दर्शन. परभणीत तीज सण जल्लोषात साजरा करण्यात आलाय. यंदा देखील मोठ्या संख्येनं महिला आणि मुली सहभागी. दिवसाच्या या उत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीने करण्यात आली. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं कामकाज सुरू. पहिल्याच दिवशी पक्षकार आणि वकिलांची मोठी गर्दी. सर्किट बेंचचा 6 जिल्ह्यांना लाभ. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन दिल्लीसाठी रवाना. मुख्यमंत्री आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना मुंबई विमानतळावर निरोप दिला. राज्यपालांना गणेशोत्सवासाठी येण्याचं आमंत्रण. छत्रपती संभाजीनगरात राजस्थानचे राज्यपाल खरतर हरिभाऊ बागडे यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याचं आयोजन. संधीचा गैरफायदा नाही, सोनेच केलं, हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य. नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणामुळे शिक्षकांना पगार थकीत. 600 शिक्षकांचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदन. वाहनांना टोलमुक्त प्रवासाचा मार्ग मोकळा. समृद्धी महामार्गासह मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि अटल सेतूवर सुविधा. या संदर्भातील परिवहन विभागाची चाचणी अंतिम टप्प्यात. राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मुंबईत दाखल. मंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत तलवार मुंबईत दाखल. मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत. वीर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची मकोका न्यायालयात सुनावणी सुरू. आज खरं तर सुनावणी झाली आहे. सुनावणीसाठी उज्ज्वल निकम दाखल झाले होते. सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला. कणकवली आचरा मार्गावर पाणी. वाहतूक ठप्प. सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांच्या मदतीने अडकलेल्या अँब्युलन्सला मार्ग. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर खरं तर कोंडी पाहायला मिळते. कोंडी सोडवण्याचं वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. कळंबोली पासून ते बेलापूर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने वाहतूक कोंडी. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळते. एकाच लेनवरून वाहतूक सुरू असल्याने मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. विरारमध्ये एका बाजूला झुकलेल्या बसची वाहतूक. विरारमध्ये भर पावसात धोकादायक बसची वाहतूक. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेतील त्रुटी संदर्भात मॅटचा निर्णय रद्द. आदेश कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असल्याचं सांगत नागपूर खंडपीठाकडून निर्णय रद्द. भंडाऱ्यात उरूस निमित्त मुस्लिम बांधवांची संदलसह भव्य रॅली. ढोल ताशाच्या गजरात रॅली काढत उरूस साजरा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.